नमस्कार मित्रांनो. आज आपणाला वामनदादा कर्डक यांचा एक गीत पाहायचे आणि अतिशय सुंदर असं हे गीत आहे. वामनदादा कर्डक. माणसा इथे मी तुझे गीत गावे. मित्रांनो, वामनदादा कर्डक यांचं नाव पूर्ण वामन तबाजी कर्डक असं आहे. जन्म इसवी सन 1922 आणि मृत्यू इसवी सन 2004. मित्रांनो, वामन कर्डक यांचा जन्म देशवंडी नावाच्या सिन्नर तालुक्यातल्या नाशिक जिल्ह्यातल्या गावात झाला. तुमच्या पुस्तकामध्ये चुकून दुसोडी असं छापल्या गेलेलं आहे. दुसोडी नव्हे, देशवंडी असं त्यांच्या गावाचं नाव आहे. वामनदादा हे लोकांनी प्रेमानं त्यांना दिलेलं नाव आहे आणि लोककवी ही लोकांनीच त्यांना दिलेली प्रेमाची पदवी आहे. पण त्यांचं मूळ नाव वामन तबाजी कर्डक. गौतम बुद्ध, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या जगण्याचे ऊर्जा केंद्र होते. मित्रहो, प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आणि त्यांची भेट झालेली होते. उन्हात बाबासाहेबांच्या डोक्यावर एकदा औरंगाबादच्या महाविद्यालयाचं बांधकाम सुरू असताना त्यांनी छत्रीसुद्धा धरलेली होती. असे हे वामनदादा कर्डक बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं, तत्त्वज्ञानानं, प्रेरणेनं पेटून उठलेले आणि सामान्य लोकांपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश पोचवणारे हजारो गाणी, हजारो गीतं लिहून, त्यांच्या पुस्तकांची नावं दिलीत पण ती खूपच कमी आहेत. वाटचाल, मोहळ हे गीतजीवनाची हे छोटी छोटी संकलनं त्यांची आहेत, पण त्यांनी हजारो गाणी लिहिलेली आहेत. नवा लोककवी प्रशांत मोरे यानं त्यांचे खंड प्रकाशित करायला सुरुवात केली. त्याच्यातला एक खंड प्रकाशित केलेला आहे. अशा अनेक खंड निघतील इतक्या कविता वामनदादा कर्डक यांनी लिहिलेल्या आहेत. असं म्हटलं जातं की तुकारामाने विठोबा जसा घराघरात नेला आणि विठोबाला जसा तुकाराम लाभला तसा बाबासाहेब आंबेडकराला वामनदादा कर्डक लाभला आणि हजारो गाणी लिहून बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन, बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्त्वज्ञान सामान्य माणसापर्यंत पोचवण्याचं सगळ्यात मोठं काम वामनदादा कर्डकांनी केले. गावोगाव फिरले, महाराष्ट्रातल्या गावागावातून फिरले. खरं तर एकेकाळी ते अत्यंत लोकप्रिय गीतकार झाले असते. म्हणजे सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला हे जे गाणं आहे, सांगता एका चित्रपटातलं, हे जे गाणं आहे, हे गाणं इतकं लोकप्रिय होतं, अजूनही लोकप्रिय आहे. जवळजवळ 70-80 वर्षापूर्वी लिहिलेलं हे गाणं आणि चित्रपटसृष्टीमध्ये ते रमलेले होते. पण दादासाहेब गायकवाड, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी त्यांना बोलावून घेतलं. त्यांनी सांगितलं की चित्रपटसृष्टीला नव्हे, इकडं सामान्य माणसाला आणि बाबासाहेबांना तुमची गरज आहे. त्यांनी चित्रपटसृष्टीचा मोह सोडून दिला, एवढी झगमगती दुनिया सोडून दिली आणि गावागावात फिरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं तत्त्वज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, सुदैवाची भाग अशी की मी अनेकदा वामनदादांना भेटलेलो आहे. आंबेडकर विद्यापीठामध्ये मी MA करायला असताना आमच्या वसतिगृहामध्ये ऋषिकेश कांबळे नावाचा माझा मित्र होता आणि त्याच्या खोलीवर 8-8 दिवस वामनदादा येऊन राहायचे. कारण ते काय असे निरंक होते, म्हणजे मागं काही नाही, पुढं काही नाही, मुलबाळ नाही, असे ते होते. फिरत राहायचे या गावावरून त्या गावाला, पायाला भिंगरी लावून फिरल्यासारखे, आणि गाणे म्हणत राहायचे. लोकांपर्यंत बाबासाहेब आंबेडकर पोचवत राहायचे. कधीतरी आले म्हणजे मग त्या आमच्या विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये 8-8 दिवस राहायचे. त्यामुळे मला अत्यंत जवळून पाहता आलं. मला खूप आनंद वाटायचा. वामनदादावर मी एकेकाळी कविता पण लिहिलेली आहे. त्या वामनदादा कर्डकांची कितीतरी गाणी माझ्या लहानपणी मला पाठ होती. खूपच, म्हणजे लहानपणी खूप लोकप्रिय गीतकार होते ते. नव हे नव्हाळीचं, सेत हे गव्हाळीचं, शेजारी पिकं डोले साळीचं, लेणं हे माय माझ्या काळीचं, हे वामनदादाचं गाणं आमच्या लहानपणी खूप लोकप्रिय होतं. चलग हरणे तुरू तुरू, रानमळ्याची वाट धरू, चिमण्या उडतील भुरू भुरू, हेही गाणं आमच्या लहानपणी नेहमी लागायचं. गावामध्ये कुणाच्या लग्न समारंभ असला, टिळावसा असला की त्याच्यामध्ये ही गाणी नेहमी लागायची. कारण खेड्यापाड्यातल्या माणसांना ही गाणी आवडायची, त्यांच्या मनामनात ही गाणी बसलेली होती. ज्या गाण्याचा मी उल्लेख केला की सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला, तुझ्यासाठी आलो मी सासूरवाडीला, अत्यंत तुफान लोकप्रिय असं हे गाणं होतं. बंधुर सिपाया देर दे रुपाया, होळीच्या सणाला दादा चोळीच्या खणाला, हे सुद्धा माझ्या लहानपणी खूप लोकप्रिय गाणं होतं. नदीच्या पल्याड बाई झाडी लई दाट, तिथूनच जाते माझ्या माहेराची वाट, हे एक त्यांचं गाणं. किंवा एक तुमच्या तरुण पिढीला आवडणारं हे हो पाहुणा सखूचा मेवना, सखूला डोळा मारतोय ग, काहीतरी घोटाळा दिसतोय ग, असंही एक गमतीदार गाणं त्यांनी लिहिलेलं होतं. सासरच्या वाट कुचुकुचू काट, चुनचुन करी ती पाय, नवरी सासरला जाय, असं एक विरहाचं गाणं पण त्यांनी लिहिलं होतं. तत्त्वज्ञानाची पण गाणी त्यांनी लिहिलेली आहेत. मासळी बोले आपल्या पिलाला, खेळ बाळा तू खाली तळाला, वर येशील तर लागशील गळाला, असंही एक जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारं गाणं लिहिलं होतं. आणखी एक गाणं होतं त्यांचं की केस जेव्हा हे माझे गळू लागले,
तेव्हा जीवन मला हे कळू लागले. संपूर्ण आयुष्य जगल्यावर कुठं आयुष्य कळायला लागतं, असं तात्विक स्वरूपाचं गाणं पण त्यांनी लिहिलं होतं. आणि समाजवादी स्वरूपाची, मार्क्सवादी स्वरूपाची गाणी पण त्यांनी लिहिली होती, की सांगा आम्हाला बिर्ला बाटा, टाटा कुठं आहे हो, सांगा धनाचा साठा ना आमचा वाठा कुठं आहे हो. गोदातीरी पडला तरीही लढला सैनिक माझा, उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळ्या रामाचं मंदिर उघडावं, धर्मांतर करायच्या आधी हिंदूंच्या धर्मामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून जो प्रयत्न केला, पण तो दरवाजा उघडला नाही. त्याच्यावर त्यांनी गाणं लिहिलं होतं, की गोदातीरी लढला पडला तरीही लढला सैनिक माझा, उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं काही गाणी त्यांनी लिहिलेली होती, की पहाट झाली प्रभा म्हणाली, भीमजयंती आली, चांदाची चांदणी येऊन खाली, वारा भीमाला घाली. स्त्री जातीच्या मुक्तीसाठी सारखं स्त्रियांच्या मुक्तीच्या संदर्भातलं गाणंसुद्धा त्यांनी लिहिलेलं होतं. तुफानातले दिवे आम्ही हो तुफानातले दिवे, वादळ वारा मुळीना आम्हा शिवे, हे त्यांचं लोकप्रिय गाणं. वादळी वाऱ्यामध्ये तोफच्या माऱ्यामध्ये, पाहिला भीम आम्ही जगी लढणाऱ्यामध्ये, असंही एक सुंदर प्रतिकात्मक गाणं त्यांनी लिहिलं होतं. आणि 2 गाणी आमच्या लहानपणी अत्यंत लोकप्रिय होती, ज्या 2 गाण्यांनी गावागावात भीम नेऊन पोचवला, बाबासाहेब आंबेडकर नेऊन पोचवले, त्यांचं तत्त्वज्ञान नेऊन पोचवलं. ते म्हणजे पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा, आणि उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. अशी कितीतरी गाणी आमच्या लहानपणी आमचं जीवन व्यापून होती, जीवन भरून राहिलेली होती. अशा वामनदादा कर्डकांचं, एका लोककवीचं, अतिशय मोठ्या कवीचं सुंदर गाणं, सुंदर गीत तुम्हाला अभ्यासाला आहे. मित्रांनो, आणखी एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे आपल्या महाविद्यालयामध्ये वामनदादा कर्डक एकदा आले होते. त्यांचा आपण मोठा सत्कार केला होता. त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांना जेव्हा वयाची 75 वर्ष झाली, तेव्हा आपल्या महाविद्यालयात आपण त्यांचा अमृत महोत्सव साजरा केला होता आणि आपल्या महाविद्यालयात आपण त्यांचा सत्कार पण केलेला होता. त्या वामनदादा कर्डकांची ही एक कविता तुम्हाला अभ्यासाला आहे. मित्रांनो, कवी कविता कशासाठी लिहितो, कवीनं कविता का लिहावी, कविता लिहिण्यापाठीमागची भूमिका काय, अशी आणखी एक कविता आपणाला नंतर पाहायचीच आहे. या कवितेमध्ये सुद्धा वामनदादांनी आपल्या जणू काही कवितेची भूमिका मांडलेली आहे, की मी कविता कशासाठी लिहितो आहे किंवा मी कविता का लिहावी. माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे. माझ्या कवितेची भूमिका काय, तर माझी कविता माणसासाठी आहे आणि त्याचं हित होण्यासाठी आहे, केवळ त्याची करमणूक करण्यासाठी नाही, केवळ कलेसाठी कला म्हणून नाही, जीवनासाठी कला, माणसाचं जगणं समृद्ध करणारी कला म्हणून माझी कविता उपयोगाला पडावी. म्हणून माणसा इथे मी तुझे गीत गावे. माझी इच्छा आहे की माणसा मी असं तुझं गाणं गावं, की असे गीत गावे तुझे हित व्हावे. केवळ तुझ्या हिताचंच गाणं मला गायचे, मला दुसऱ्या कशासाठीही गाणं लिहायचं नाही. माझ्या कवितेच्या निर्मितीची प्रेरणा तुझं हित आहे, माझं हित नाही. पैसे कमवण्यासाठी नाही, कीर्ती मिळवण्यासाठी नाही, यश मिळवण्यासाठी नाही, लोभ पूर्ण करण्यासाठी नाही, तुझं हित पाहण्यासाठी. असे गीत गावे तुझे हित व्हावे. माझं अहित झालं तरी चालेल, पण तुझं हित व्हावं माझ्या गाण्यानं, असं गाणं मला गायचे. कारण तेच होतं ना, जर त्यांना स्वतःचं हित करायचं असतं तर त्यांनी चित्रपटसृष्टी सोडली नसती ना. स्वतःच्या हितासाठी त्यांनी चित्रपटसृष्टीतच राहिले असते, पण त्यांना स्वतःचं हित पाहायचं नव्हतं, लोकांचं हित पाहायचं होतं. सर्वसामान्य माणसाच्या विषयी त्यांना कळवळा होता, सर्वसामान्य माणसाचा उद्धार व्हावा असं त्यांना वाटत होतं. म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टी सोडून इकडून गावागावातून दलित वस्त्यांमधून झोपडपट्ट्यामध्ये फिरून त्यांनी जागृती केली. माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे. असे गोड नाते तुझ्याशी जडावे. नुसतं कुणीतरी बाहेरून आलेला सन्माननीय कवी असं मला नकोय. मला तुझ्या काळजात शिरायचे, मला तुझ्याशी नातं जोडायचे. म्हणून असे गोड नाते तुझ्याशी जडावे, तुझ्या संकटाशी इथे मी लढावे. अरे, तुझ्यावर जर संकट आलं ना, तर त्याच्यासाठी लढण्याची सुद्धा माझी तयारी आहे. असं एक तुझ्याशी माझं जगण्या मरण्याचं नातं जोडण्यासाठी मला गाणं लिहायचंय, मला इतर कुठल्याही कारणासाठी गाणं लिहायचं नाही. तुझ्याच भुकेचे कोडे उलगडावे, तुझे दुःख सारे गळूनी पडावे. ज्या झोपडपट्ट्यांमधून, ज्या दलित वस्त्यांमधून जागरण करण्यासाठी, जागृती करण्यासाठी वामनदादा कर्डक जात होते, तिथली माणसं पोटभर रोज जेवणारी नव्हती, ती भुकेली अर्धपोटीच होती. त्यांना रोज पोटभर अन्न मिळत नव्हतं. त्या माणसांना ते म्हणतात की तुझ्याच भुकेचे कोडे उलगडावे. तू का भुका राहतोस, तुझ्यावर ही भुकेची वेळ काय येते, ते कोडं मला उलगडायचे माझ्या गाण्यामधून. त्याची कारणं मला तुला सांगायची आणि ती कारणं निवारण्यासाठी मला तुला जागृत करायचे. तुझ्याच भुकेचे कोडे उलगडावे,
तुझे दुःख सारे गळूनी पडावे. माझी इच्छा आहे की तुझी सगळी दुःखाची ओझी गळून पडावीत आणि तुझं जगणं हलकं, फुलासारखं, सुंदर, सुशोभित व्हावं. एकाने हसावे, एकाने रडावे. एकाने हसावे, एकाने रडावे, जुने सारे सारे असे ना उरावे. पूर्वी असं होतं की काही माणसं रडतच होती आणि काही माणसं हसतच होती. काही माणसं अन्यायच करत होती, काही माणसं अन्याय सहनच करत होती. आता असं होऊ नये. एकानं हसावं आणि एकानं रडावं. हा जुना समाज, हे जुनं जगणं, हे जुने जग, हे जुनं जीवन आता राहू नये. एकाने हसावे, लाखाने रडावे, जुने सारे सारे असे ना उरावे, इथे सारे सारे नवे पेरताना. कारण बाबासाहेब आंबेडकरांचा नवा विचार, सामाजिक जीवनाचा नवा विचार गावागावातून, वस्त्या वस्त्यामधून, झोपडपट्ट्यामधून, दलित वस्त्यांमधून पेरण्यासाठी इथे सारे सारे नवे पेरताना वामन परी मी तुझे हात व्हावे. वामनासारखेच सृजनशील असा तुझा मी हात व्हावा. इथे सारे सारे नवे पेरताना वामन परी मी तुझे हात व्हावे. माणसा इथे मी तुझे गीत व्हावे. मानसा इथे मी तुझे गीत गावे. असे गीत गावे तुझे हित व्हावे. या पुस्तकामध्ये आपल्या अभ्यासक्रमाच्या चूक झालेली आहे. माणसा इथे मी तुझे गीत गावे असं आहे, ते व्हावे असं छापल्या गेलेले. ते तुमच्या पुस्तकात दुरुस्त करून घ्या. माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे. इथे ही छोटीशी अगदी 10 ओळींची, छोट्या छोट्या ओळींची वामनदादा कर्डकांची कविता संपलेली आहे. पण तुमच्या मनात वामनदादा मुळातून वाचावा अशी उत्सुकता निर्माण व्हावी म्हणून त्यांचा थोडासा विस्तर परिचय मी तुम्हाला दिला. इथं आपण थांबूयात. पुढं आणखी एक नवी कविता पाहूयात. नमस्कार.